हा मुलांनो, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आवाज यायला सगळ्यांना? हा, ओके. चला मुलांनो, आज आपण पॅराबोलाची माहिती घेऊ. पॅराबोला आता हे कोनिक सेक्शन आहे, कोनिकचा एक भाग आहे, एक्झोकोनिक. काल पाहिला आपण. तर आता आपल्याला पॅराबोलाचा अभ्यास करायचा मुलांनो. पॅराबोला हे काय असतो? तर पॅराबोला सर्वात आधी म्हणजे काय? पॅराबोला इज द लोकस ऑफ पॉइंट. पॅराबोला इज द लोकस ऑफ पॉइंट. जे कोनिकची व्याख्या बघितली आपण तीच व्याख्या आहे, कारण कोनिक मध्ये 3 सेक्शन आहेत. एक पॅराबोला, दूसरा इलिप्स आणि तिसरा हायपरबोला. पॅराबोला इज द लोकस ऑफ पॉइंट which is equidistant from fixed point and fixed point, yes, त्याला आपण फोकस म्हणतो, and fixed line त्याला आपण स्मॉल d डायरेक्ट्रिक्स म्हणतो. Parabola is the locus of point which is equidistant from the fixed point, yes, and fixed line t. ओके, ही त्याची व्याख्या झाली. आता आपल्याकडे 4 स्टँडर्ड पॅराबोला आहे. स्टँडर्ड म्हणजे असा पॅराबोला ज्याचा व्हर्टेक्स ओरिजिन वर असतो, त्याला आपण स्टँडर्ड पॅराबोला म्हणतो. तर स्टँडर्ड पॅराबोला आधी आपण पाहणार, नंतर मग व्हर्टेक्स कुठे असू द्या तो जनरल पॅराबोला झाले. स्टँडर्ड पॅराबोला, the parabola whose vertex is at origin. The parabola whose vertex is at origin is known as standard parabola. त्याला स्टँडर्ड पॅराबोला म्हणतात, ज्याचा व्हर्टेक्स ओरिजिनवर आहे. जसा स्टँडर्ड सर्कलचा केंद्रबिंदू जेव्हा ओरिजिनवर असतो त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. त्याप्रमाणे जेव्हा पॅराबोलाचा व्हर्टेक्स हे ओरिजिनवर असतो त्याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड पॅराबोला. तर आपल्याकडे 4 आहेत लिहायला. तर मुलांनो, पहिला जे पॅराबोला आहे, आता 4 स्टँडर्ड पॅराबोला आहे आपल्याकडे. 4 इक्वेशन आणि त्यांच्यामध्ये काय काय प्रॉपर्टी ते समजून घ्या. डायग्राम शीट मला सांगतो. पहिला जे आहे पॅराबोला तो आहे y² बरोबर 4ax. हे इक्वेशन आहे पॅराबोलाची पहिली. म्हणजे त्याचा डायग्राम कसा येणार मुलांनो बघा. ही आपल्याकडे x ऍक्सिस आहे, ही y ऍक्सिस आहे, हे ओरिजिन आहे. ओके, हे x डॅश आहे, हे y डॅश आहे. तर असा पॅराबोला, ही पॅराबोला आहे मुलांनो. ही म्हणजे y² बरोबर 4ax पॅराबोला आहे. ओके, हे त्याचा आपण फोकस मानू. यस,
इथून इथपर्यंत लांबी ए मानू, म्हणजे ए कॉमा 0 एस चे कोऑर्डिनेट आले. ही एनी पॉइंट पी मानू आपण, आणि पॉइंट पी चा कलेक्शन म्हणजे लोकस ही डायरेक्ट्रिक्स आहे. फिक्स्ड लाईन म्हणजे आपण डी डायरेक्ट्रिक्स म्हणतो. समजा ही मायनस ए आहे, इथून इथपर्यंत ए, ही इथून इथपर्यंत ए. कारण पॅराबोलाचा अंतर जे आहे तर फिक्स पॉइंट म्हणजे फोकस पासून आणि डायरेक्ट्रिक्स पासून सारखा असतो. म्हणजे हे जर आपण इकडे असं केलं हे पी इथे समजा यम आपण टाकला होता बघा, हे डी डायरेक्ट्रिक्स आहे. तर हे अलॉंग एक्स आहे, तर म्हणजे एक्स बरोबर मायनस ए, म्हणजे डायरेक्ट्रिक्स इक्वेशन एक्स प्लस ए बरोबर 0 ही डायरेक्ट्रिक्स झाली. ओके, तर या पॅराबोलामध्ये मुलांनो काय बघा, इथे तुमचा जे फिक्स पॉइंट आहे, फिक्स्ड जे पॉइंट आहे, फिक्स्ड पॉइंट म्हणजे एस ए कॉमा 0 याला म्हणतात फोकस म्हणतात त्याला, पॅराबोलाचा फोकस. आणि जे फिक्स्ड लाईन आहे ना डायरेक्ट्रिक्स, फिक्स्ड लाईन जी आहे ना, फिक्स्ड लाईन स्मॉल डी याला डायरेक्ट्रिक्स म्हणतात. डायरेक्ट्रिक्स DIRECTRIX. आणि या डायरेक्ट्रिक्सची इक्वेशन आहे एक्स बरोबर मायनस ए, इथे मायनस ए आहे, ही लाईन पास झाली बघा, एक्स बरोबर मायनस ए म्हणजे एक्स प्लस ए बरोबर 0. ओके, आणि पी कॉमा एक्स वाय हे तर पॉइंट आहे पॅराबोलावर. ओके, आणि तो पॉइंट एक समान अंतरावर आहे कोणापासून, त्या फिक्स्ड लाईन पासून. आणि या फिक्स्ड हे फोकस म्हणजे जे फोकस घेतला आपण हे अंतर आणि हे अंतर कसं आहे, समान आहे या पॉइंट पी साठी. डायग्राम एक मला दिसणार नाही पण समान असतो, पण डायरेक्ट जवळ या जरा, ठीक आहे. तर मुलांनो इथे फोकस हे डायरेक्ट्रिक्स आणि हे पॅराबोला अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे. तर याचा ॲक्सिस काय झाला, मग याचा ॲक्सिस झाला व्हर्टेक्स. पहिला पॉइंट व्हर्टेक्स, हे व्हर्टेक्स आहे बघा. तर व्हर्टेक्स पॅराबोलाचं काय, याची इक्वेशन आहे y² बरोबर 4ax. हे लक्षात ठेवायचा. ए म्हणजे हे x चा कोऑर्डिनेट आहे, ओरिजिन पासून तर म्हणजे फोकस पर्यंत लांबी म्हणजे a, आणि y चे 0 आहे. तर मुलांनो हे फिक्स्ड पॉइंट, फिक्स्ड लाईन, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे इक्वेशन आहे म्हणजे याचा ॲक्सिस कोणता आहे, ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिस आहे या पॅराबोलासाठी. दुसरा ॲक्सिस आहे म्हणजे एक्स ॲक्सिस वर तो पॅराबोला आहे, सिमेट्री अबाउट दी एक्स ॲक्सिस आपण म्हणू शकतो. व्हर्टेक्स या पॅराबोलासाठी व्हर्टेक्स कुठे आहे, ओरिजिन म्हणजे काय, 0,0 कोऑर्डिनेट. ओके, त्याचं व्हर्टेक्स ॲक्सिस आला, व्हर्टेक्स आला. ओके, आता मुलांनो यामध्ये आता काय काय गोष्टी आहे, फोकस, डायरेक्ट्रिक्स, व्हर्टेक्स है ना, ॲक्सिस. हे बघा लॅटस रेक्टम जे परपेंडिकुलर असतो, काल मला म्हणलो मी लॅटस रेक्टम है की नाही. दिस इज द लॅटस रेक्टम, L डॅश हे लॅटस रेक्टम आहे. लॅटस रेक्टम, तर लॅटस रेक्टम साठी लांबी असते म्हणजे लेंथ ऑफ L डॅश लॅटस रेक्टम 4 टाइम्स ऑफ A. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हणजे A ची जी किंमत असेल तर 4 ने गुणायचा म्हणजे लेंथ ऑफ लॅटस रेक्टम मिळून जाते. म्हणजे हे जे लांबी आहे या लांबीचे चौकट 4 पेक्षा जास्त, 4 गुण आहे. ओके, मल्टिपल ऑफ 4. तर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. आणि हे पॉइंट आणि हे पॉइंट हे एक्स आणि वाय चे काहीतरी कोऑर्डिनेट आहेत. तर हे जे आहेत L तुमचा, तर त्याला एंड म्हणतात, एंड्स ऑफ लॅटस रेक्टम. म्हणजे L चे कोऑर्डिनेट येणार a, 2a आणि L डॅश येणार a, -2a. ओके, L चे कोऑर्डिनेट a, 2a आणि L डॅश चे a, -2a. हे सगळं तुम्हाला पाठ करायचं म्हणा, लिहून घ्या. पहिला पॅराबोला
y square equals to 4ax. उजवी बाजू क्लिअर नाही का? दिसत नाही? नोटेड. चला. आणि हा पॅराबोला कुठे ओपन होतो? हा पॅराबोला बघा ओपन व्हायला कुठे ओपन व्हायला उघडायला कुठे y ऍक्सिसच्या राईट साइडला. ओके, ओपन टू